नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज हम 7वीं कक्षा का हिंदी विषय का पृथ्वी से अग्नि तक यह पाठ पढ़ने वाले हैं। इयत्ता 7वी मधील हिंदी विषयातील पृथ्वीपासून अग्निपर्यंत हा पाठ आज आपण पाहणार आहोत। यह पाठ लिखा है डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन्होंने। उनका जन्म 15 अक्टूबर 1931 में रामेश्वरम तमिलनाडु में हुआ और मृत्यु 27 जुलाई 2015 में हुई। उनकी रचनाएं हैं अग्नि की उड़ान, छुआ आसमान आदि। उनका परिचय डॉक्टर अब्दुल कलाम जी ने राष्ट्रपति पद को विभूषित किया। अनमोल योगदान के लिए आपको भारत रत्न सम्मान प्राप्त हुआ है। प्रस्तुत आत्मकथा अंश में लेखक ने अग्नि के प्रक्षेपण में आने वाली कठिनाइयों, वैज्ञानिकों के अथक परिश्रम को बताया है। हा पाठ लिहिलेला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती सुद्धा होते आणि त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे भारत देशासाठी, त्यामुळे त्यांना भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे। या पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अग्नि या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्यावरती खूप परिश्रम करून शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे विजय मिळवला याची माहिती या पाठामधून आपल्याला मिळणार आहे। बालासोर में अंतरिम परीक्षण का काम पूरा होने में अब भी कम से कम 1 साल की देरी थी। बालासोर या ठिकाणी जे परीक्षण होणार असतं, प्रक्षेपण होणार असतं, त्याच्यासाठीचं काम अजून पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष तरी हवं होतं। हमने पृथ्वी के प्रक्षेपण के लिए श्रीहरिकोटा अंतरिक्ष केंद्र में विशेष सुविधाएं स्थापित की। पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा या ठिकाणी जे अवकाश केंद्र आहे त्या केंद्रामध्ये विविध सुविधा उत्पन्न केलेल्या असतात, तयार केलेल्या असतात। इनमें से एक लॉन्च पैड, ब्लॉक हाउस, नियंत्रण उपकरण तथा चलित दूरमिती केंद्र शामिल थे। श्रीहरिकोटामध्ये ज्या काही सुविधा तयार केलेल्या असतात त्यामध्ये लॉन्च पॅड, ब्लॉक हाउस, नियंत्रण उपकरण, त्याचबरोबर चलित दूरमिती केंद्र यांचा समावेश असतो। पृथ्वी उपग्रह को 25 फरवरी 1988 को सुबह 11:23 पर छोड़ा गया। पृथ्वी उपग्रहाला ठीक 11 वाजता सोडण्यात आलेलं असतं 25 फेब्रुवारी 1988 मध्ये। यह देश के रॉकेट विज्ञान के इतिहास में एक युगांतकारी घटना थी आणि ही एक देशाच्या रॉकेटमधील जे काही कार्य असतं त्यातील एक युग प्रवर्तक अशी घटना असते। निर्देशित मिसाइलों के क्षेत्र में एक आत्मनिर्भर देश के रूप में पृथ्वी के उद्भव ने संसार के सभी विकसित देशों को विचलित कर दिया। निर्देशित क्षेपणास्त्राच्या क्षेत्रामध्ये एक स्वयंपूर्ण असा देश म्हणून भारत त्यानंतर सिद्ध झालेला असतो आणि पृथ्वीचं निर्माण केल्यानंतर सगळेच विकसित देश असतात त्यांना विशेष वाटत असतं, ते सर्व विचलित होतात कारण भारत या निर्देशित क्षेपणास्त्रामध्ये स्वयंपूर्ण झालेला असतो। सामर्थ्यशाली नागरिक, अंतरिक्ष उद्योग और व्यवहार्य मिसाइल आधारित सुरक्षा प्रणालियों ने भारत को चुनिंदा राष्ट्रों के समूह में पहुंचा दिया था। नागरिक अंतरिक्ष उद्योग आणि व्यवहार्य क्षेपणास्त्र आधारित सुरक्षा प्रणाली यामध्ये भारत आता जगातील काही विशेष अशा देशांमध्ये समाविष्ट झालेला असतो। म्हणजेच काही निवडक देशच या पद्धतीची सुरक्षा प्रणाली स्थापन करू शकलेले असतात, त्यामध्ये भारताची गणना होऊ लागते। लेकिन क्या एक पृथ्वी ही पर्याप्त होगा? क्या 4-5 मिसाइल प्रणालियों का स्वदेशी विकास हमें पर्याप्त रूप से ताकतवर बना पाएगा? फक्त पृथ्वी क्षेपणास्त्र याचं संशोधन करून ते तिथंच थांबलं पाहिजे असं योग्य आहे का? 4-5 क्षेपणास्त्रांची प्रणाली आणि त्याचा स्वदेशी विकास आपण केला तर आपण ताकदवर होऊ का? उसी समय अग्नि को एक टेक्नोलॉजी प्रदर्शन परियोजना के रूप में विकसित किया जा रहा था।
त्याचवेळी अग्नी हे क्षेपणास्त्र एका प्रदर्शनामध्ये विकसित केलं जात असतं। देश के भीतर उपलब्ध समस्त संसाधनों को दाव पर लगाकर यही एक उत्तर था। वरील प्रश्नाचं हेच उत्तर असतं की अग्निसारखं क्षेपणास्त्र जे देशामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांवरतीच तयार केलं जाणार असतं, म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं असं हे क्षेपणास्त्र तयार होत असतं। अग्नि टीम में 500 से अधिक वैज्ञानिक थे और इन विशाल प्रक्षेपणों में अनेक संगठनों का नेटवर्क बनाया गया था। अग्नि क्षेपणास्त्राच्या टीममध्ये 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ काम करत असतात आणि वेगवेगळ्या संघटना त्यांचं नेटवर्क या क्षेपणास्त्रांमध्ये किंवा मोठ्या क्षेपणास्त्रांमध्ये काम करत असतात। अग्नि का प्रक्षेपण 20 अप्रैल 1989 को निर्धारित किया गया। अग्निचं प्रक्षेपण हे 20 एप्रिल 1989 ला ठरवलेलं असतं। यह एक अभूतपूर्व अभ्यास होने जा रहा था आणि हा एक अभूतपूर्व असा अभ्यास होणार असतो। अंतरिक्ष प्रक्षेपण यान के विपरीत मिसाइल प्रक्षेपण में व्यापक स्तर पर सुरक्षा संबंधी खतरे शामिल होते हैं। यान पाठवणं त्यासाठीची जी काही गरज असते त्यापेक्षा एक क्षेपणास्त्र याचं प्रक्षेपण करणं त्यासाठी खूप साऱ्या सुरक्षा घ्यावा लागतात। प्रक्षेपण की पूर्व तैयारी की सारी गतिविधियां तय कार्यक्रम के अनुसार पूरी हो गई थी। हे क्षेपणास्त्र प्रक्षेपण करायच्या वेळेसच्या ज्या काही पूर्वतयारी असतात त्या सर्व ठरलेल्या कार्यक्रमानुसार पूर्ण होत असतात। जिस समय हम T-14 सेकंड पर थे म्हणजे -14 सेकंदांवरती असतो तेव्हा कंप्यूटर ने संकेत दिया कि उपकरणों में से कोई एक ठीक से काम नहीं कर रहा। सगळं व्यवस्थित चालू असतं त्याच वेळेस काय होतं, कम्प्युटरवर म्हणजेच संगणकावरती एक संदेश येतो की यातील एक उपकरण व्यवस्थित चालत नाही। इसे तुरंत सुधार लिया गया। त्याची दुरुस्ती लगेचच करण्यात आली। इस बीच निचली रेंज केंद्र ने होल्ड के लिए कहा। त्याच वेळी खाली असणाऱ्या केंद्राने होल्ड म्हणजेच थांबा असं सांगितलं। अगले कुछ सेकंडों में जगह जगह होल्ड की जरूरत पड़ गई आणि पुढील काही सेकंदांमध्येच सगळीकडेच होल्डची आवश्यकता पडली। हमें प्रक्षेपण स्थगित करना पड़ा आणि त्याचं प्रक्षेपण आम्हाला थांबवावं लागलं। मैं अपनी टीम के सदस्यों से मिलने गया। मी आपल्या टीम मधील सदस्यांना भेटण्यासाठी गेलो जो सदमे में और शोक की हालत में थे। त्यांना धक्का बसलेला असतो कारण प्रक्षेपण स्थगित झालेलं असतं। मैंने SLV-3 के अपने अनुभव को उनके साथ बांटा। मी त्यांना SLV-3 च्या वेळेस जो अनुभव आलेला असतो तो सांगितला। मेरा प्रक्षेपण यान तो गिरकर समुद्र में खो गया था लेकिन उसकी वापसी सफलता के साथ हुई। माझं प्रक्षेपण यान समुद्रामध्ये जाऊन पडलेलं असतं पण ते पुन्हा यशस्वीरित्या काम पूर्ण झालं। आपकी मिसाइल अभी तक आपके सामने है। तुमचं तर हे क्षेपणास्त्र तुमच्या पुढेच आहे, ते कुठेही गेलेलं नाही किंवा नष्ट झालेलं नाही। वास्तव में आपने कुछ भी ऐसा नहीं खोया है जिसे 1-2 हफ्तों के काम से सुधारा न जा सके। खरं तर तुम्हाला सर्व या ठिकाणीच उपलब्ध आहे। असं काही नाही की तुमचं काम 1-2 आठवड्यांमध्ये पूर्ण होऊ शकत नाही। त्यांचं क्षेपणास्त्र म्हणजेच अग्निक्षेपणास्त्र हे जागेवरच असतं, फक्त काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचं प्रक्षेपण होऊ शकलेलं नसतं। त्यामुळे त्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्यानंतर त्याचं प्रक्षेपण होऊ शकत होतं। हे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या सदस्यांना समजावून सांगितलेलं असतं। इस विवरण ने उन्हें जड़ता की हालत से झकझोर कर बाहर निकाल लिया। आणि हे सर्व सांगितल्यामुळे ते सगळेच जण पुन्हा तयारीला लागतात और सारी की सारी टीम उपप्रणालियों की जांच और उन्हें ठीक करने के काम में फिर से जुट गई। मग सर्वच अख्खी टीम असते ती ज्या काही उपप्रणाली असतात किंवा तांत्रिक अडचणी असतात त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठीचं काम पुन्हा सुरू होतं।
अगले 10 दिन तक दिन रात चले विस्तृत विश्लेषण के बाद हमारे वैज्ञानिकों ने मिसाइल को 1 मई 1989 को प्रक्षेपण के लिए तैयार कर लिया। पुढील 10 दिवस रात्र काम करून त्याचं विश्लेषण करून ते सर्व अडचणी दूर करून आपल्या वैज्ञानिकांनी हे प्रक्षेपण किंवा हे क्षेपणास्त्र 1 मे 1979 ला पुन्हा प्रक्षेपण करण्यासाठी तैयार केलेलं असतं। लेकिन स्वयंचलित कंप्यूटर जांच अवधि के दौरान T10 सेकंड पर एक होल्ड का संकेत दिखाई पड़ा। पण स्वयंचलित संगणक ज्यावेळेस तपासणी करत असतो त्यावेळेस T10 सेकंद या ठिकाणी होल्ड म्हणजे थांबण्याचा संकेत येतो। प्रक्षेपण फिर एक बार स्थगित करना पड़ा। प्रक्षेपण पुन्हा एकदा स्थगित करावं लागलं, थांबवावं लागलं। रॉकेट विज्ञान के क्षेत्र में इस तरह की चीजें बहुत आम है और अक्सर अन्य देशों में भी होती रहती है। रॉकेट विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच्याच असतात। बऱ्याच वेळा अडचणी येत असतात। दुसऱ्या देशांना सुद्धा या गोष्टींचा सामना करावा लागत असतो। मैंने DRDL RCI परिवार के 2000 से भी अधिक सदस्यों को संबोधित किया। मग अब्दुल कलाम यांनी 2000 पेक्षा जास्त अधिक त्याचे सदस्य होते त्यांना संबोधित केलं, सांगितलं। बहुत मुश्किल से ही कभी किसी प्रयोगशाला या R&D संस्थान को देश में पहली बार अग्नि जैसी प्रणाली विकसित करने का अवसर मिलता है। खूप अडचणींनंतरच देशामध्ये अग्निसारखी प्रणाली विकसित करण्यासाठी मौका मिलत असतो। या महान अवसर हमें दिया गया है आणि हा अवसर आपल्याला मिळालेला आहे। स्वाभाविक रूप से बड़े अवसर अपने साथ बराबर की चुनौतियां लेकर आते हैं आणि स्वाभाविकच आहे की ज्यावेळी अशा प्रकारच्या मोठ्या संधी आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर अडचणीही मोठ्या येत असतात। हमें हिम्मत नहीं हारनी चाहिए। समस्याओं को हमें हराने का मौका नहीं देना चाहिए। आपण आपली हिम्मत हरली नाही पाहिजे। आपण समस्यांना आपल्याला हरवू दिलं नाही पाहिजे। देश को हमसे सफलता से कम कुछ भी पाने का अधिकार नहीं है आणि संपूर्ण देशाला आपण यशस्वी झालंच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी देशाला काहीही नको असतंय। आइए सफलता को लक्ष्य बनाए आणि यशस्वी होण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करो, असं त्यांनी सर्वांना सांगितलं। अपना संबोधन लगभग खत्म कर चुका था कि मैंने लोगों को कहते हुए पाया, मैं आपसे वादा करता हूँ महीने के खत्म होने के पहले ही अग्नि का कामयाबी से प्रक्षेपण करने के बाद हम यहाँ वापस मिलेंगे। ज्यावेळी डॉक्टर कलाम हे आपलं भाषण संपवत असतात त्याचवेळी सर्वजण माणसं म्हणत असतात की आम्ही तुम्हाला वादा करतो की या महिन्याच्या शेवटी अग्निचं प्रक्षेपण यशस्वीरित्या आम्ही करून दाखवू आणि मग आपण पुन्हा येथेच भेटूया। यह किसी आश्चर्य से कम नहीं था कि कैसे सैकड़ों कर्मचारियों ने लगातार काम करके प्रणाली की तैयारी का काम स्वीकार्यता परीक्षणों के सहित केवल 10 दिन में पूरा कर डाला। लेकिन अब बाधाएं पैदा करने की बारी विपरीत मौसम की थी। हे काही आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं की कशा प्रकारे सर्व कामगारांनी म्हणजेच शेकडो कामगारांनी लगातार काम करून या प्रणालीची पूर्ण परीक्षणासाठीची तयारी केवळ 10 दिवसांमध्ये पूर्ण केलेली असते। पण आता अडचण उत्पन्न करण्याची वेळ खराब वातावरणाची असते। एक चक्रवात का खतरा मंडरा रहा था। एक चक्रीवादळ येण्याची शक्यता असते। सभी कार्य केंद्र उपग्रह संचार के जरिए आपस में जुड़े हुए थे। मौसम संबंधी आंकड़े रुक रुक कर आने लगे और 10 मिनट के अंतराल में उनकी बाढ़ सी आ गई। आता अडचण निर्माण करण्याची वेळ खराब वातावरणाची असते। एक चक्रीवादळ येण्याची शक्यता असते। सगळ्याच केंद्रांवरून या चक्रीवादळाची माहिती मिळत असते आणि 10 मिनिटांनंतर तर खूप साऱ्या त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू लागलेली असते।
अंततः प्रक्षेपण 22 मई 1989 के रोज निर्धारित किया गया। त्यामुळे मग शेवटी प्रक्षेपण हे 22 मे 1989 ला ठरवलेलं असतं। यह पूर्णिमा की रात थी, ही पौर्णिमेची रात्र असते। ज्वार के कारण लहरें किनारों से टकराकर और अधिक शोर मचा रही थी। तापमानामुळे समुद्राची लहरें ही किनाऱ्यावरती जोरजोरात आपटत असतात। क्या हम अग्नि के प्रक्षेपण में कल सफल होंगे? काय आपण उद्या होणाऱ्या अग्निचे प्रक्षेपण यशस्वीरित्या करू शकू? यह सवाल हमारे दिमागों में सबसे ऊपर था, लेकिन हम में से कोई भी उस सुंदर रात के जादू को खंडित करना नहीं चाहता था। हाच मोठा प्रश्न सर्वांच्या मेंदूमध्ये असतो, डोक्यामध्ये असतो। पण याचा विचार करून त्या दिवशी जी सुंदर रात्र असते त्याची जादू आम्ही संपवू इच्छित नव्हतो। एक लंबी खामोशी तोड़ते हुए आखिरकार रक्षा मंत्री महोदय ने मुझसे पूछा, कलाम, कल तुम अग्नि की कामयाबी का जश्न मनाने के लिए मुझसे क्या उपहार चाहोगे? सगळीकडे शांतता असते आणि ती शांतता तोडत रक्षा मंत्री आम्हाला विचारतात की कलाम, उद्या तुम्ही अग्नि क्षेपणास्त्रचं यशस्वी प्रक्षेपणासाठी जो उत्सव होणार आहे त्यासाठी माझ्याकडून काय बक्षीस पाहिजे? यह एक मामूली सा सवाल था, लेकिन मैं तत्काल इसका कोई जवाब नहीं सोच पाया। हा एक साधाच असा प्रश्न असतो, पण त्याचं उत्तर मला लगेचच सापडत नाही। मैं क्या चाहता था? क्या था जो मेरे पास नहीं था? कौन सी चीज मुझे और खुशी दे सकती थी? और तब मुझे जवाब मिल गया। वेगवेगळे प्रश्न कलाम यांच्या डोक्यामध्ये येतात की आपण काय मागितलं पाहिजे। त्याच वेळी त्यांच्या डोक्यामध्ये एक उत्तर येतं, हमें RCI में लगाने के लिए 1 लाख पौधों की जरूरत है। आम्हाला RCI येथे लावण्यासाठी 1 लाख रोपटी पाहिजे आहेत। मैंने कहा। अगले दिन सुबह 7:10 पर अग्नि मिसाइल प्रज्वलित हो उठी आणि दुसरे दिवशी सकाळी 7 वाजता अग्नि क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण सुरू झालेलं असतं। यह एक परिपूर्ण प्रक्षेपण था आणि हे प्रक्षेपण अगदी परिपूर्ण असं होतं। सभी उडान मानक पूरे हुए आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। यह एक दुस्वप्न भरी नींद के बाद एक खूबसूरत सुबह में जागने जैसा था आणि हे एक दुःखद स्वप्न असतं, त्यातून सकाळी उठल्यानंतर आनंदाचा जसा काही आगमन होतं तसंच झालेलं असतं। हम अनेक कार्य केंद्रों पर 5 साल की कड़ी मेहनत के बाद लॉन्च पैड पर आए थे। वेगवेगळ्या केंद्रांवरती 5 वर्ष कष्ट करून शेवटी लॉन्च पैड वरती आम्ही आलेलो असतो। पिछले 5 हफ्तों में गड़बड़ियों की एक श्रृंखला की अग्नि परीक्षा से गुजर रहे थे, लेकिन अंततः हमने यह करके दिखा दिया। पाठीमागच्या 5 आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणींवरती मात करून शेवटी आम्ही हे करून दाखवलं। अग्नि क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं। यह मेरे जीवन के महानतम क्षणों में से एक था आणि हा क्षण माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांमधील एक क्षण असतो। सिर्फ 6 सेकंड्स की भव्य उड़ान ने हमारी सारी थकान को एक पल में धो डाला। सालों की मेहनत का क्या शानदार नतीजा मिला। फक्त 6 सेकंदाच्या या भव्य उड्डाणामध्ये आमची सगळी जी काही थकावट असते ती निघून जाते। वर्षानुवर्षे केलेली मेहनत किंवा कष्ट याचा हा खूप चांगला असा परिणाम असतो। या पाठामधून अग्नि क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणामध्ये ज्या काही अडचणी आल्या आणि त्या अडचणींवरती डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांच्या टीमने कशा प्रकारे यशस्वीरित्या त्यातून बाहेर पडले, त्याच्यावरती मात केली, हे आपणाला यातून समजले। इस तरह से हमने आज कक्षा 7वीं का हिंदी विषय का पृथ्वी से अग्नि तक यह पाठ पढ़ा। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील हिंदी विषयातील पृथ्वीपासून अग्निपर्यंत हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।